आपलं हे सोयाबीन आता जवळपास 16 जूनची लागवड. तर आज किती तारीख आहे? 24 ऑगस्ट. म्हणजे जवळपास 60 8 वरचे 68 दिवस झाले. 68 दिवसामध्ये आपली आता ही शेंगा भरण्याची फवारणी आहे. हां, 5वी फवारणी आहे सोयाबीनवरची. तर सोयाबीनची कंडिशन बघू शकता. शेंगा सुटायला चालू झालेल्या आहेत. चला दाखवा जरा. अजून वाद्या आहेत. वाद्या 50% आणि शेंगा 50% आहेत. दाखवतो इकडून. शेंगाची संख्या अशी झाली आहे. 50% वाद्याचं 50% आपला अशा पद्धतीने पुष्कळ राहिल्या. तर आपण ह्या 5व्या फवारणीमध्ये काय काय घेत आहोत ते सांगतो मी. हे पोषक आहे. हे पोषक 50 ml पर पंपाला आपण टाकतोय. ह्याच्यामध्ये जर घटक पाहिले तर जिब्रॅलिक ॲसिड, अल्कोहोल, एन ब्युटिल अल्कोहोल, मिथेनॉल, म्हणजे हे असे घटक आहेत हे जे की आपल्या शेंगा भरण्यासाठी वगैरे चांगले मदत करतात. आणि आपण ह्याच्यामध्येच ह्या पोषकमध्येच आपण 50 ग्राम GA टाकलं होतं, जिब्रॅलिक ॲसिड शेंगा फुगवणीसाठी. आणि दुसरं जे आहे हे एक स्वाधीन जे आहे ते बुरशीनाशक घेतलं होतं. त्यामध्ये कसं आपल्याला हे मिळतं, सल्फर एक मिळतं आपल्याला आणि ट्युबिक्विनोलाझोल हे एक मिळतं. हे बुरशीनाशक आणि सल्फर हे बुरशीनाशकही काम करतं आणि खताचं कामही करतं. जे की सल्फर हे कसं तेलाचं प्रमाण वाढवण्याचं काम करतं. त्यामुळं सल्फर एक घेतलं आपण, म्हणजे बुरशीनाशकामध्येच हे आणि हे सिटिजन एक घेतलं. हे कीटकनाशक घेतलं. चांगलं आहे हे कीटकनाशक. दीर्घकाळापर्यंत आपल्याला अळीसाठी संरक्षण करतं हे. आणि खतामध्ये हा स्पेशल फ्रूट साईज आणि फ्रूट क्वालिटी एनहान्स फर्टिलायझर हे खत घेतलं आपण, NPK 04543. हे चांगलं फळाची साईज वगैरे करण्यासाठी आहे चांगलं. तर हे घेतलं आपण. आणि सोबत एक स्टिकर घेतलं. हे स्टिकर आहे हे सिलिकॉन बेस्ड पण आहे आणि pH पण बॅलन्स करतं हे स्टिकर. तर ह्याचा दुहेरी उपयोग आहे याचा.
फवारण्या आपल्या आज फवारण्या पूर्ण होतील सगळ्या. आणि रिझल्ट मी याचा आपल्या सोयाबीनचाही रिझल्ट मी जे मळणी होईल त्यावेळेस मी दाखवेन रिझल्ट कसा आहे, आपल्याला टोटल सोयाबीनला उतार कसा आला, काय आला ते. धन्यवाद.